तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. तर आज आपण इयत्ता 5वी पासून तर पदवीपर्यंत संपूर्ण जणांसाठी अतिशय उपयोगी असलेला एक ग्रामरचाच प्रकार, ज्याला आपण फिगर्स ऑफ स्पीच किंवा मराठीमध्ये ज्याला आपण अलंकार म्हणतो, तो बघणार आहोत. जर तुम्ही 5वी पासून पदवीपर्यंत जर बघितलं तर कवितेवर जे काही प्रश्न विचारले जातात, त्या कवितेवरच्या प्रश्नामध्ये एक सी स्तराचा जो क्वेश्चन असतो, त्याच्यामध्ये हमखास एक फिगर ऑफ स्पीच वर प्रश्न विचारला जातो. तर चला, फिगर ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय, त्याचा उपयोग कसा करत असतात आणि तो जर त्या कवितेमध्ये आलाय तर तो नेमका कसा ओळखायचा. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे दुसरं तिसरं काय नसून, जसे एखादी स्त्री आपलं आहे ते सौंदर्य असल्यापेक्षा अधिक चांगलं दिसावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान करत असते, अगदी तशाच पद्धतीनं एखाद्या कवितेमध्ये कविता वेगळ्या प्रकारानं चांगली दिसावी किंवा तिच्यामध्ये एक वेगळीच अर्थपूर्ण मोहपूर्ती असावी यासाठी कवी लोक काय करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात. त्यालाच इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच तर मराठीमध्ये अलंकार म्हणत असतात. आता जनरल जर कविता केली तर कोणी ऐकल का? फॉर एक्झाम्पल, तो आला ती आली, तो बसला ती बसली, तो उठला ती उठली, तो गेला ती गेली, दोघाले लाता घालायला पाहिजे, याला काय कविता म्हणतात का? नाही. तर कविता कशी असली पाहिजे? त्याच्यामध्ये सुंदर यमक असलं पाहिजे, कमीत कमी ओळीमध्ये खूप सारा अर्थ असला पाहिजे. तर याच्यासाठीच काय करत असतो आपण, कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार वापरत असतो. तर तसं जर बघितलं तर भरपूर अलंकार आहेत, परंतु एक विशेष अलंकार आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे विचारले जातात, विशेष का म्हणलो, कारण की आता जसजसे तुम्ही अलंकार शिकत जासाल तसतसं तुमच्या लक्षात येईल की एकाच ओळीमध्ये एखाद्या वेळेस 2-2, 3-3 अलंकार सुद्धा दडलेले असतात. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व अलंकार आपल्याला बघण्याची गरज नाही. तर महत्वाचे जे काही विशेष अलंकार आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर चला लगेच पहिल्या अलंकारावर सुरुवात करू. पहिला अलंकार आहे सिमिली अलंकार, ज्याला मराठीमध्ये आपण उपमा म्हणतो. आता सिमिली अलंकार म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही वस्तू असतात किंवा ज्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, त्यांची ज्यावेळेस लाईक ॲज आणि सो यांच्या सहाय्याने तुलना केली जाते. बघा, लक्ष द्या, मी काय सांगालो, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची ज्यावेळेस लाईक ॲज आणि सो यांच्या सहाय्याने तुलना केली जाते, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कवितेच्या ओळीमध्ये सिमिली किंवा मराठीमध्ये ज्याला आपण उपमा अलंकार म्हणतो तो होत असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, लाईफ इज लाईक अ ड्रीम. बघा, आता लाईफ नावाची एक गोष्ट आहे आणि ड्रीम नावाची एक गोष्ट आहे. लाईफ म्हणजे जीवन, ड्रीम म्हणजे स्वप्न. या दोघांची तुलना केली आहे आणि या दोघांची तुलना करत असताना कुठला शब्द वापरला आता या ठिकाणी? लाईक हा शब्द वापरला. अगदी त्याच पद्धतीने मी काय सांगितलं, दोन वेगवेगळ्या गोष्टी येतात, टू डिफरंट ऑब्जेक्ट येतात, बरोबर आहे, त्यांची एकमेकासोबत तुलना केली जाते, त्यावेळेस त्या ठिकाणी सिमिली अलंकार होत असतो. सिमिली अलंकाराच्या महत्वाने एक आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्याच्या सोबत तुलना केली जाते आणि ज्याची तुलना केली जाते अशा दोन गोष्टी असतात. आता तुलना कोणाची केली? जीवनाची, याला उपमेय म्हणतात. आणि ज्याच्या सोबत केले, कशासोबत केले? स्वप्नासोबत केले, त्याला उपमान म्हणतात. आणि अगदी खरे, जीवन हे स्वप्नाप्रमाणे, बरोबर आहे, कधी काय घडेल काही सांगता येत नाही, कधी कधी आपल्याला भास होतात, अगदी तशाच पद्धतीने. किंवा दुसरं उदाहरण सांगायचं, तानाजी फॉट. तानाजी फॉट म्हणजे तानाजी लढला. कसा लढला? लाईक अ लॉयन, सिंहाप्रमाणे लढला. म्हणजे तानाजी आणि सिंह या दोघांची काय केलेली? तुलना केलेली. तर लक्षात ठेवा, एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टीची तुलना एकमेकासोबत जर केलेली असेल तर त्या कवितेच्या ओळीमध्ये सिमिली अलंकार असतो किंवा मराठीमध्ये त्याला उपमा अलंकार म्हणतात. आता याच अलंकाराशी रिलेटेड असलेला दुसरा अलंकार आहे, ज्याला मेटाफर म्हणतात. मेटाफर अलंकाराला मराठीमध्ये रूपक म्हणतात. बघा, आता हे अलंकार दोन्ही मी एकत्रित घेण्याचं कारणच ते, कारण की जोपर्यंत तुम्ही या दोन्ही मधली तुलना बघू शकणार ना, तोपर्यंत तुम्हाला दोन अलंकारामधला फरक कळणार. आता मेटाफर मध्ये काय दिलं? आता वर दिले, लाईफ इज लाईक अ ड्रीम, जीवन हे स्वप्नासारखं आहे. आणि काय खाली दिले? लाईफ इज अ ड्रीम, जीवन हे स्वप्न आहे. आता वरच्या अलंकारामध्ये काय केलं आपण? सिमिलीमध्ये दोन गोष्टीची तुलना केली, पण इथं तुलना न करता दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत असं ज्यावेळेस दाखवलं जातं. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये सारख्याच दाखवल्या जातात, त्यावेळेस त्या कवितेच्या ओळीमध्ये मेटाफर किंवा मराठीमध्ये ज्याला आपण रूपक म्हणतो तो अलंकार होत असतो. फॉर एक्झाम्पल, लाईफ इज अ ड्रीम, जीवन हे स्वप्न आहे. तुलना केली का? नाही, जीवन आणि स्वप्न हे सारखंच आहे, दोन्ही वेगवेगळे नाहीयेत असं जर सांगितलं असेल तर तिथं मेटाफर होतो. मात्र दोन गोष्टीमध्ये जर तुलना जर सांगितली तर त्या ठिकाणी सिमिली अलंकार होतो. खाली बघा, माय मदर इज गॉडेस, माझी आई देवी आहे. आता आईची देवी सोबत तुलना केली का? मुळीच नाही केली. तर डायरेक्ट आई आणि देवी याच्यात काही फरक केला का? नाही. तर दोन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जर एखाद्या वेळेस फरक केलेला नसेल कवितेच्या ओळीमध्ये तर त्या ठिकाणी मेटाफर हा अलंकार होतो. दोन्ही अलंकारामधला फरक लक्षात आला तुम्हाला? सिमिलीमध्ये दोन गोष्टीमध्ये तुलना केली जाते आणि मेटाफर मध्ये दोन्ही गोष्टी सारख्या सांगितल्या. एक लक्षात ठेवा, सिमिली अलंकार ओळखण्याची दुसरी एक साधी ट्रिक्स,
या अलंकारामध्ये लाईक, ऍज किंवा सो यासारखा एखादा शब्द आलाच पाहिजे तर आणि तरच तो अलंकार होईल. त्याच्यानंतरचा अलंकार आहे बघा हायपरबोल. हायपरबोल हा अलंकार अतिशय महत्वाचा आहे. कशामुळं? कारण की मराठीमध्ये एक म्हण आहे, जहान जाए रवी वहां जाए कवी. हायपरबोल याला मराठीमध्ये अतिशयोक्ती म्हणतात. अतिशयोक्ती. आता अतिशयोक्ती म्हणजे काय हो? एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणं. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणं याला अतिशयोक्ती अलंकार म्हणत असतात. आता मी आता सांगितलं तुम्हाला, जहान जाय रवी वहां जाय कवी. जिथं चंद्रसूर्य आतापर्यंत गेले नाही तिथे हे कवी लोक जाऊन आलेले. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला छोटस. समजा तुम्ही एखाद्या नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या आहात, नदी पूर्णपणे कोरडी पडलेली आहे. तर तुम्हाला जर कल्पना करा म्हणलं, तुम्ही काय म्हणतात, कोरडी पडलेली नदी आहे, त्यात वाळू खेळू दिसायला असं. पण हे जर कवितेच्या जर नजरेतून जर बघितलं किंवा कवी लोकांच्या नजरेतून जर बघितलं तर कवी काय म्हणाल, हे कोरडे पडलेले नदी, हे कोरडे पडलेले नदी, काळजी करू नको, मी तुला माझ्या अश्रूनं भरेल, मी तुला माझ्या अश्रूनं भरेल. बघा, नदी कोरडी पडलेली आहे, तिला सांगायला तू काळजी करू नको, मी तुला माझ्या अश्रूनं भरेल किंवा अश्रूनं भरेल. जणू काहीच्या दोन्ही डोळ्यामध्ये बोर घेतल्या तर 5 इंची पाणी लागले आणि 10 मिनिटात त्या नदीला पूर जाणार. असं कधी होत असते का नाही? किंवा मराठीमध्ये काय सांगितलं, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, राहिलं तेल पुढ्यात ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, त्याचा ओघळ वेशीपर्यंत गेला, त्याच्यात उंट पोहून गेला. असं कुठं होत असते का? दमडीचं तेल आहे. आजकाल तर आपले डोंबले एवढाले झालेले आहेत, मी तरी नशिबाने आपल्याला काही तेल वगैरे लागत नाही. पण काही काहीला छटाक छटाक तेल लागायला एवढाले लोक झाले. पोरग का पोरगी आजकालच्या काळात ओळख होईल. तर अशाच पद्धतीनं जर अशा पद्धतीने सांगितलं असेल तर त्या ठिकाणी कुठला अलंकार होत असतो? अतिशयोक्ती अलंकार होत असतो. बघा, फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल, युअर फीट सीम डान्स ऑन एअर. बघा, कवीची कल्पना काय म्हणाले, युअर फीट सीम डान्स ऑन एअर. तुझे पाय हवेत नाचायसाठी जायले. हवेत कोणी नाचू शकते का? आणि जर अशा पद्धतीने जर कोणी हवेत नाचण्याचा प्रयत्न केला तर कशावर आदळला? आपण काही सांगण्याची गरज आहे का? नाही, बरोबर बुडावरच आदळणार आहे. तर अशा पद्धतीने काही कल्पना त्या ठिकाणी केलेल्या जातात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आहे ही गोष्ट त्यापेक्षा जर जास्त फुगवून सांगितलं असत तर 100% समजायचं कवितेमध्ये कुठला अलंकार आहे? अतिशयोक्ती अलंकार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा अलंकार आहे पर्सोनिफिकेशन. बघा, पर्सोनिफिकेशन अलंकाराला मराठीमध्ये चेतना गुणोक्ती म्हणतात. चेतना गुणोक्ती. आता चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? ज्यावेळेस एखादी निर्जीव वस्तू मानव जातीप्रमाणे काम करू पाहते. आता काही काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त माणूसच करू शकतो, बाकी कोणीही करू शकत नाही. काही काही धंदे माणसालाच दिलेले आहेत, बाकी कोणीही ते करू नाही. परंतु ज्यावेळेस एखाद्या वेळेस अशा पद्धतीनं एखादी निर्जीव वस्तू माणसाप्रमाणे काम करू लागते, असं ज्यावेळेस आपल्याला एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये भासवलं जातं त्यावेळेस त्या कवितेमध्ये कुठला अलंकार असतो? पर्सोनिफिकेशन अलंकार असतो. लक्षात आलं मी काय सांगाल तुम्हाला? काही काही जे गुणधर्म असतात. आता लाव्या दिव्या करणे, असं ऐकलं का तुम्ही एखाद्या पक्षाने लाव्या दिव्या केल्यात? तरी नाही. लाव्या दिव्या करणे हा माणसाचा धर्म आहे, बरोबर आहे. इकडल्या चुकल्या तिकडे सांगणे हे सगळे धंदे माणसाचे. म्हणजे काही काही क्वालिटी ज्या आहेत त्या फक्त ह्युमन बिईंग मध्ये येतात, बाकी कोणामध्ये नसतात, असं जर सांगितलं असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी कुठला अलंकार असतो? पर्सोनिफिकेशन हा अलंकार असतो, किंवा मराठीमध्ये आपण त्याला चेतना गुणोक्ती म्हणतो. उदाहरणार्थ, द सिटी गोज ऑन ग्रोईंग. बघा, द सिटी गोज ऑन ग्रोईंग. आता सिटी गोज ऑन ग्रोईंग म्हणजे काय? शहर वाढत आहेत. आता शहर हे काय सजीव आहे का? ते काय वाढत असते का? त्याचं वजन वाढलं, उंची वाढलं असं होत नाही. म्हणजे ग्रोईंग इज अ क्वालिटी ऑफ ह्युमन, हा माणसाचा गुणधर्म आहे. आणि अशा पद्धतीने माणसाचा गुणधर्म ज्यावेळेस एखादी निर्जीव वस्तू करण्याचा प्रयत्न करते अशा वेळेस त्या ठिकाणी कुठला अलंकार असतो? चेतना गुणोक्ती अलंकार असतो. किंवा द बर्ड कॅरीज अ मेसेज. द बर्ड कॅरीज अ मेसेज म्हणजे पक्षी संदेशाची ने आण करतात. आता संदेशाची ने आण करणे पक्षाचं काम आहे का? नाहीये. ते पोस्ट ऑफिस वाल्याचं काम आहे, त्याच्यातही पोस्टमनचं काम आहे, म्हणजे माणसाचं काम आहे. परंतु अशा पद्धतीने एखादी क्वालिटी माणसामध्ये असलेली ज्यावेळेस एखादी निर्जीव वस्तू करायला पाहते अशा वेळेस त्या ठिकाणी कुठला अलंकार असतो? पर्सोनिफिकेशन अलंकार असतो. आता हे 4 अलंकार झाले. हे 4ही अलंकार तुम्हाला लक्षात आले असतील. त्याच्यानंतरचा अलंकार आहे बघा अँटिथिसिस. कुठला अलंकार आहे? अँटिथिसिस. अँटिथिसिस अलंकार म्हणजे काय? एकाच कवितेच्या ओळीमध्ये 2 विरोधी शब्द आले असतील. एकाच कवितेच्या ओळीमध्ये 2 विरोधी शब्द आले असतील. बघा, अँटिथिसिस याला विरोधालंकार म्हणतात.
विरोधालंकार. एकाच कवितेच्या ओळीमध्ये जर दोन वेगवेगळ्या प्रकारचे विरोधी शब्द जर आले असतील तर त्या कवितेच्या ओळीमध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच असतो? अँटिथिसिस हा फिगर ऑफ स्पीच किंवा अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, शी कम्स अँड गो. शी कम्स अँड गोज म्हणजे ती येते आणि जाते, काही धंदाच नाही दिल, बरोबर आहे. शी कम्स अँड गोज, ती येते आणि लगेच काय करते? जाते. कम्स अँड गोज हे दोन अपोजिट वर्ड्स त्या ठिकाणी आलेले आहेत. असे जर वर्ड्स आले असतील तर त्या कवितेच्या ओळीमध्ये कुठली फिगर ऑफ स्पीच असते? अँटिथिसिस. किंवा द ओपन विंडो शट विथ बँग. द ओपन विंडो शट विथ बँग म्हणजे काय? ओपन म्हणजे उघडणे, शट म्हणजे काय? बंद होणे. उघडी असलेली खिडकी दन असा आवाज करत बंद झाली. आता कशी हो बंद आपल्याला काय घेणं नाही. पण एकाच कवितेच्या ओळीमध्ये दोन विरोधार्थी शब्द आले. एक कुठला आलाय? ओपन, आणि दुसरा कुठला आलाय? शट. तर अशा पद्धतीने जर एकाच कवितेच्या ओळीमध्ये जर दोन विरोधार्थी जर शब्द आले असतील तर अशा वेळेस कवितेच्या त्या ओळीमध्ये कुठला अलंकार असतो? अँटिथिसिस अलंकार, किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? विरोधालंकार म्हणतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 5 अलंकार बघितलेले आहेत. अलंकार म्हणजे काय, ते कशा पद्धतीने वापरत असतात, एकाच कवितेच्या ओळीमध्ये कशी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतात, याची आणखी विस्तृत माहिती आपण उद्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. कारण की आज जर एकाच व्हिडिओमध्ये जर सर्व अलंकार सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून या 5ही अलंकाराचा व्यवस्थित अभ्यास करा. उर्वरित अलंकार आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.